वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा सगळेच बनवतात, पण एकदा माझ्या पद्धतीने असा मुरंबा बनवून बघा. एकदा बनवाल तर तुम्ही असाच कायम बनवाल आणि वर्षभर टिकेल, अजिबात खराब होणार नाही. त्यासाठी इथे 2 डझन कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या म्हणजे त्याच्यावर धूळ, काही चीक वगैरे असेल तो निघून जातो आणि त्याची अशी साल काढून घ्यायची आहे बघा. तर आता ह्या 2 डझन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर साल काढल्यानंतर त्या अशा मोठ्या भांड्यामध्ये किसायच्या आहेत. बटाटा किसायची जी किसणी असते त्या किसणीवर अशी कैरी धरायची आणि अलगद खाली ओढायची, म्हणजे असं बघा लांबट अशी किसली जाते आणि दिसायला पण छान दिसते आणि मुरंबा मुरल्यानंतर दिसायला पण छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यासाठी इथे बघा 2 किलो साखर घेतलेली आहे. 2 डझन कैऱ्यांसाठी 2 किलो साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि साखर त्यामध्ये मिक्स करायची आणि सतत असं हलवायचं आहे. गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे. सतत हलवून साखर विरघळेपर्यंत अगदी बघा सतत हलवल्याने एकसारखी अशी ती साखर विरघळली जाते आणि मुरंबा छान तयार होतो. काही जण गूळ टाकून करतात, पण तुम्ही एकदा साखरेचा करून बघा. असा छान काचेरी दिसतो आणि दिसायला छान दिसतो आणि चव तर विचारू नका, एवढी छान अप्रतिम चव लागते. आंबट गोड अगदी वर्षभर टिकतो. तुम्ही बाहेर जरी ठेवला तर अजिबात खराब होत नाही. हवाबंद बरणीमध्ये ठेवायचा आहे, ते पण काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे, म्हणजे वर्षभर टिकतो. पॅक बंद झाकण असेल तर अजिबात खराब होत नाही, बुरशी वगैरे काही येत नाही आणि एवढा छान राहतो की बघा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही असं जेवणामध्ये घेऊ शकता. एवढा छान हा मुरंबा तयार होतो. काही जण बघा गुळांबा म्हणतात, काही जण मुरंबा म्हणतात. तर आम्ही गूळ घालून केल्यानंतर गुळांबा म्हणतो आणि साखर घालून केल्यानंतर मुरंबा म्हणतो. तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता साखर पूर्ण विरघळलेली आहे बघा. सतत अधूनमधून हलवायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. आता यामध्ये बघा 4 ते 5 लवंग टाकलेले आहे. तुम्ही दालचिनीसुद्धा टाकू शकता. त्यामध्ये वेलची पूड नंतर टाकायची आहे. सर्वात शेवटी बघा आता इथे मी वेलची घेतलेली आहे, सुंठ घेतलेली आहे, जायफळ घेतलेलं आहे. आता हे बारीक कुटलं आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहे. 1 ते 1.5 चमचा सुंठ, वेलची आणि जायफळाची पावडर टाकली तर चवीला खूप छान लागतो हा मुरंबा. तर असं बघा जेवणासोबत एवढा टेस्टी लागतो की जेवणाची चव दुप्पट वाढते. तर असं सतत हलवायचं आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर असं हलवून घ्यायचं. त्यानंतर बघा असा हा तयार होतो. जोपर्यंत असं थोडंसं दाटसर होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. शिजल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. अजिबात खराब होत नाही, वर्षभर टिकतो. कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही जेवणासोबत घेऊ शकता. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.